काश्मीरच्या कुलनार भागात चकमक झाली आहे। एक दहशतवादी ठार झालाय तर 2 पोलीस जखमी आहेत। परिसरात अजूनही कारवाई सुरू आहे। शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील कुलनार भागात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवाद्याचा सहकारी ठार झाला तर 2 पोलीस जखमी झाले। अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी सहकारी ठार झाला तर 2 पोलिसांनाही गोळी लागली आहे। जखमी पोलिसांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार अजस परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर काश्मीरमध्ये ही चकमक झालेली आहे। यामध्ये 1 जण ठार झालाय तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी जखमी झाल्याची माहिती समोर येते। या जखमी पोलिसांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या रुग्णांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच सध्या काश्मीरमधलं वातावरण हे तणावपूर्वक असल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय सुरक्षा दलांकडून देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या काळजी घेतली जाते। अलर्ट मोडवर हा संपूर्ण परिसर असल्याचं पाहायला मिळतं आणि यातच आता एक दहशतवादी यामध्ये ठार झालाय तर 2 पोलीस हे जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते। या परिसरात अजूनही कारवाई सध्या सुरूच आहे। तर या चकमकीमध्ये जे 2 पोलीस जखमी झाले त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे तर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आलेली आहे। काश्मीरमध्ये अजूनही तणावपूर्ण वातावरण हे पाहायला मिळत आहे। त्यामुळे काश्मीरच्या कुलनार भागात चकमक झाली आहे। यात एक दहशतवादी ठार झालाय, 2 पोलीस जखमी आहे। परिसरात अजूनही सध्या कारवाई सुरू आहे। शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील अजस येथील कुलनार भागात सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा सहकारी ठार झाला तर 2 पोलीस जखमी झालेत। अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी सहकारी ठार झालाय तर 2 पोलीस जखमी आहेत।